उस्मानाबाद। हा जिल्हा महाराष्ट्रातील मराठवाडा या विभागात येतो। या शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। उस्मानाबादचा इतिहास रामायण काळापासून आढळतो। वनवासात असताना काही काळ रामाने या ठिकाणी वास्तव्य केल्याचे सांगतात। उस्मानाबाद शहरानजीक पापनाश येथे सीतेची नाहणी आहे। या परिसरात केवड्याची झाडे आहेत। उस्मानाबादला मौर्य, सातवाहन, राष्ट्रकूट आणि यादवांचे राज्य होते। त्यानंतर उस्मानाबाद बहामनी आणि विजापूर संस्थानात आले। 1948 पर्यंत उस्मानाबाद हैदराबाद संस्थानात होते। हैदराबादच्या 7वा निजाम मीर उस्मान अली खान यांच्या स्मरणार्थ उस्मानाबादचे नाव देण्यात आले। या जिल्ह्याचा बहुतांश भाग खडकाळ तर उर्वरित भाग सपाट असून बराचसा भाग बालाघाट नावाच्या लहान पर्वताने व्यापलेला आहे। समुद्र सपाटीपासून या जिल्ह्याची उंची सुमारे 600 मीटर इतकी आहे। या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 7512.4 चौरस किलोमीटर इतके आहे। तर येथील लोकसंख्या सुमारे 16,57,576 इतकी आहे। या जिल्ह्यात उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, भूम, परांडा आणि वाशी असे एकूण 8 तालुके आहेत। येथील वातावरण साधारणपणे कोरडे असते। मराठवाड्यातील दुसऱ्या जिल्ह्यांच्या तुलनेत उस्मानाबाद जिल्ह्यामधील उन्हाळ्यातील तापमान कमी असते। येथे अनेक महत्त्वाची पर्यटन व धार्मिक स्थळे आहेत। त्यामध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला नळदुर्ग किल्ला, उस्मानाबाद लेणी, परंडा किल्ला, श्री तुळजाभवानी मंदिर आणि तेर म्हणजेच तगर यांचा प्रामुख्याने समावेश होतो। नळदुर्ग किल्ला हा किल्ला उस्मानाबाद शहरापासून सुमारे 46 किलोमीटर अंतरावर आहे। येथे असलेले नळदुर्ग किल्ल्यातील पाणी महाल प्रेक्षणीय व प्रसिद्ध आहे। हा किल्ला 2.5 किलोमीटर घेराचा असून अजूनही सुस्थितीत आहे। या किल्ल्याजवळून वाहणाऱ्या बोरी नदीचे पाणी अडवून त्याचा उपयोग दुर्ग रक्षणासाठी केलेला प्रयोग फक्त येथेच आढळतो। 300-400 वर्षांपूर्वी देखील लष्करी शास्त्र किती पुढारलेले होते याचा हा सबळ पुरावाच आहे। पावसाळ्यात या पाणी महालावरून पडणाऱ्या पाण्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी दरवर्षी येथे पर्यटक गर्दी करतात। नळदुर्ग जवळच अणदूर येथील खंडोबाचे मंदिर प्रसिद्ध आहे। हे महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे। धाराशिव लेणी उस्मानाबाद शहरापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर धाराशिव नावाची जैन लेणी आहे। ही एक प्राचीन लेणी आहे। उपलब्ध कागदपत्रावरून ही लेणी 7व्या शतकातील असावी असे येथील लोक सांगतात। ही लेणी नील व महानील नावाच्या विद्याधरांनी निर्माण केली होती। पहिली लेणी पश्चिमेला लहान व अपूर्ण अवस्थेत आहे। त्यांच्या बाजूला दुसरी लेणी आहे। त्याला वरांडा असून त्याचे छत 32 खांबांनी पेलून धरले आहे। आतील बाजूस भगवान पार्श्वनाथाची भव्य मूर्ती आहे। प्रवेशद्वाराजवळ पाण्याचे कुंड असून त्यात बारमाही स्वच्छ व गार पाणी असते। परंडा किल्ला कल्याणीच्या चालुक्याच्या काळात परिमंडा म्हणजेच परंडा हा एक महत्त्वाचा परगणा होता। बहामनी राजवटीत महमूद शहा बहामनीचा पंतप्रधान महमूद गवान याने हा किल्ला बांधला। इसवी सन 1600च्या सुमारास हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला। त्यानंतर 1628 साली शहाजी राजांनी तो ताब्यात घेतला व 2 वर्षे तो त्यांच्या ताब्यातच होता। इसवी सन 1630 मध्ये तो विजापूरच्या आदिलशहाकडे गेला। त्यांच्याच मुरार नावाच्या सेनापतीने या किल्ल्यातील प्रसिद्ध मुलुख मैदान तोफ 1632 साली विजापूर येथे नेली। श्री तुळजाभवानी मंदिर महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तुळजापूर येथे वास्तव्य आहे। तुळजापूर हे गाव सोलापूर औरंगाबाद रस्त्यावर असून सोलापूरहून 42 किलोमीटर अंतरावर तर उस्मानाबादहून 22 किलोमीटर अंतरावर आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद देणारी आई तुळजापूरची ही देवी भवानी माता महिषासुरमर्दिनी, तुकाई, राम वरदायिनी, जगदंबा आदी नावाने ओळखली जाते। जगदंबा मातेची मूर्ती गडकी शिळेची असून त्याला अष्टभुजा आहेत। अश्विन व चैत्र पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते। यात्रेला देशभरातून लाखो भाविक येतात।
उस्मानाबाद शहरापासून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या तेर या गावी प्राचीन संस्कृतीच्या पाऊलखुणा आजही स्पष्ट जाणवतात. प्राचीन काळात प्रदेशाशी व्यापार संबंध असलेले तेर हे गाव प्रख्यात राष्ट्रीय संत गोरोबाकाका कुंभार यांच्यामुळे महाराष्ट्राला ज्ञात आहे. या गावात त्यांचे जुने राहते घर असून तेरणा नदीच्या काठावर त्यांचे समाधी मंदिर आहे. याशिवाय येथील काही मंदिरे स्थापत्य शास्त्राच्या बांधकामामुळे प्रसिद्ध आहेत. गावाच्या आग्नेय दिशेला श्री नृसिंहाचे एक जुने मंदिर आहे, तर गावाच्या मध्यभागी त्रिविक्रमाच्या भव्य अशा मूर्तीसमोर भगवान विष्णूंची मूर्ती आहे. उस्मानाबाद शहरातील दर्गा. उस्मानाबाद मध्ये हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी रहमतुल्लाह आले यांची दर्गा शहरातील मध्यभागी आहे. दरवर्षी येथे उरूस असतो. या निमित्ताने येथे मोठी यात्रा भरते. त्यासाठी लाखो भाविक देश व विदेशातून येतात. कळंब तालुक्यातील येडेश्वरी देवी. कळंब हे जिल्ह्यातील व्यावसायिक दृष्ट्या महत्वाचे ठिकाण आहे. ते मांजरा नदीच्या काठावर वसलेले आहे. कळंब पासून 20 किलोमीटर अंतरावर येरमाळा येथे येडेश्वरी देवीचे मंदिर आहे. नवसाला पावणारी ही देवी अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. श्री दत्त मंदिर संस्थान रुईभर हे उस्मानाबाद पासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. श्री क्षेत्र रुईभर येथे दत्त महाराजांचं एक अतिभव्य मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणातील असून त्यावर अत्यंत सुबक व उठावदार नक्षीकाम केले आहे. रामलिंग मंदिर हे भगवान शिवशंकराचे प्रसिद्ध मंदिर आहे. ते उस्मानाबाद शहरापासून सुमारे 20 किलोमीटरच्या अंतरावर सोलापूर औरंगाबाद या रोडवरील येडशी या गावात आहे. याच ठिकाणी दुर्गा देवीचे पुरातन मंदिर आहे. श्रावण महिन्यात येथे मोठ्या प्रमाणावर भक्तगण येतात. तसेच भरपूर पाऊस पडल्यावर येथील धबधबा हा सर्वांनाच आकर्षित करतो. हा भाग डोंगराळ प्रदेश असून वनराईने नटलेला आहे. येथे अनेक वन्यजीव देखील आढळतात. त्यामुळे या भागाला रामलिंग अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. हातलाई देवीचे मंदिर. उस्मानाबाद शहराच्या बाहेर हातळा देवीचे रम्य मंदिर आहे. हे मंदिर हतलई नावाने ओळखले जाते. उस्मानाबाद हा जिल्हा शेळ्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे. उस्मानाबादी शेळी ही अख्ख्या महाराष्ट्रात उत्कृष्ट दर्जाची शेळी मानली जाते. याशिवाय उस्मानाबादी शेळीचे चवदार मटण देखील प्रसिद्ध आहे. या मटणाचा शेरवा किंवा रस्सा वैशिष्ट्यपूर्ण असून मटण शिजवलेल्या गरम पाण्यात हळद, तिखट, काळा मसाला, मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर आदी वस्तू टाकून त्यापासून बनवलेला शेरवा येथे लोकप्रिय आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. महाराष्ट्र हेरिटेज प्रत्येक पान इतिहासाचे.